First of all, I am very greatly thankful for giving me this opportunity to present myself in front of you. बसून बसून गुडघे गेली दुखून, बसून बसून गुडघे गेली दुखून, पाठ गेली अवघडून, मान गेली तुटून, पट्टदिशी कार्यक्रम संपून घरी जावं म्हटलं तरी बारसकर सर आले कुठून. असे बऱ्याच जणांची विचार मनात चालू असते आणि सगळ्यात जास्त आता तुम्ही टेन्शन मध्ये. आता हे बारसकर सर लई कौतुक केलेत, आता हे तापल्यावर आणि आम्हाला कुठेतरी बाहेर जायचं नियोजन आहे. सरांनी गोड बोलून 15-20 मिनिट म्हणून बसवले, आता हे तापल्यावर थांबतेत काय. मग असंच एका ठिकाणी माझं भाषण चालू होतं, मी जिद्दीवर पडलो होतो. आज काही असू दे, मन भरून भाषण द्यायचं. भाषणाला सुरुवात केली, अर्धी लोक उठून गेली. मी बी लई जिद्दीवर, अर्धी तरी आहेत का नाही म्हणलं भाषण देत गेलो, अर्ध्यातली बी अर्धी उठून गेलो. पण मी लई पॉझिटिव्ह थिंकिंग वाला माणूस आहे, मी निगेटिव्ह होत नाही शक्यतो. माझ्या संपर्कात येणारी लोक पॉझिटिव्ह होतात. मी म्हणलं अर्धी निम्मी तरी आहेत का नाही त्यांना भाषण द्या, अर्ध्यातली बी अर्धी निघून गेली, 25% लोक राहिली. पण मी निगेटिव्ह नाही म्हटलं, 25% तरी लोक आहेत का नाही म्हटलं, त्यांना भाषण दिलो. अशी करत करत सगळी गेली, एकटाच राहिला. तो एकटा काही उठेना, मी काही थांबेना. मी जिद्दीवर, मी बोलत गेलो तो ऐकत गेला, मी बोलत गेलो तो ऐकत गेला. तो शेवटी काही दमेनाच, शेवटी मी दमलो आणि त्याच्या जवळ जाऊन म्हणलो, मी बाबा तुला माझं भाषण एवढं आवडलं का. तो म्हणला तसं नाही हो, ज्या माईक वरतून बोलाय ती साऊंड सिस्टीम माझी आहे. तुमचं भाषण झाल्याशिवाय मला जातो. असं कधी काही झालं नव्हतं. थोडं तुम्हाला फ्रेश करण्यासाठी म्हणलो मी. विश्वास नागरे पाटील सरांच्या एक स्पीच मध्ये एक वाक्य आहे, ते वाक्य मी प्रत्येकाला सांगत असतो. माझ्या जमलेल्या गोड गोंडस देखण्या सुंदर रान फुलानो, माझ्या जमलेल्या गोड गोंडस सुंदर देखण्या रान फुलानो, मी तुम्हाला रान फुलानो याच्यासाठी म्हटलो, की या रान फुलांना काळी कसदार जमीन, योग्य हवामान आणि भरपूर पाऊस ज्याही मिळतो त्याही रान फुलं अशी फुलतात, अशी उमलतात की यांच्यासमोर पुण्या मुंबईचे झेंडू गुलाब पिके पडतात. आता तुमच्यासमोर फुललेले 3-4 रान फुलं आहेत. ही तिघ सिलेक्ट झालेली प्लस प्रियांका वगैरे झालेली, ही सुरुवात आहे. सपने उन्हीं के पूरे होते जिनके सपनों में जान होती है, पंखों से कुछ नहीं उड़ा तो हौसलों से होते. स्वप्न ते नाही ज्याच्यामुळे जे झोपेत पडतं ते स्वप्न नाही, रात्री झोपल्यानंतर जे स्वप्न पडतं ते स्वप्न नाही. स्वप्न ते ज्याच्यामुळे आपल्याला झोपच नाही लागत त्याला स्वप्न म्हणतात. आणि पोलीस भरती होणं निश्चितच अवघड आहे, पण बाबा ते इट्स नॉट द इम्पॉसिबल. पोलीस भरतीच्या मुलाची जर कुणी चेष्टा उडवली तर मी आणि अमोल सर त्याला लई बडबडतोय. त्यांना आम्ही एकच म्हणतो, एखादा मुलगा सिलेक्ट नाही झाला तुम्ही तिची चेष्टा उडवताय, बरं राहू दे, त्याच्यासारखं 4 महिने जीवन जगा, मग तिची चेष्टा उडवायची की नाही ते कळते. तो बिचारा उठतोय, किती वेळा तो रनिंग करतोय, त्याचं किती हाल होते त्याच्या जीवाला माहितीये. म्हणजे पोलीस भरती सिलेक्ट झाली तरी मुलं आहेतच, पण जे सिलेक्ट जरी झालेले नाही, 1-2 मार्काचे बाहेर सुद्धा पडलेत, ते माझ्यासाठी हिरोच आहे. कारण त्याचे कष्ट भयानक आहेत. युद्ध म्हणतात की नाही, शांततेच्या काळात घाम गाळल्यानंतर युद्धाचे रक्त सांडावं लागत नाही. एव्हरीवन, ऑल ऑफ यू कॅन गेट सक्सेस. बघा, हे पॉझिटिव्ह थिंकिंगचं एक वातावरण सांगतो, ऐकून घ्या. तुम्ही जे विचार करताय ते तुम्ही होताय. आपली विल पॉवर स्ट्रॉंग आहे, तुम्ही विल पॉवर स्ट्रॉंग ठेवा. मी एक उदाहरण सांगतो माझं. ही गाडी बिडी मर्सिडीज द्या सोडून, माझ्याकडे काहीच नव्हते. मी एक वेळ अशी होती की क्लासेस चालू केले होते, 3-4 मुलांवरती क्लास घेत होतो. आता मस्त 800 विद्यार्थी, 60 शिक्षक माझ्या हाताखाली. हे वेगळं आहे, पण खरा शिक्षक तो आहे जो कमी मुलं असताना सुद्धा त्याच एनर्जीने शिकवतो. जास्त मुलं असल्यावर कोण बी एनर्जेटिक शिकवेल, पण आज मुलं कमी आहेत आणि त्यांना त्या एनर्जीने शिकवलं. मी 3 मुलांवरती क्लास चालू केला होता. अशी कंडिशन होती, क्लासमध्ये जायचो, कधी कधी तिघं बी यायची नाही, एकटाच मी खुर्चीवर बसायचो. कोण येत नव्हती तरी मी स्टुडंट बसलेत असं मी, आपण म्हणतोय ना, एक समजा एक माना, तसं मी विद्यार्थी मारून बोर्डवर एकटाच बडबडून जात होतो. ती जिद्द होती, त्या जिद्दीचं रूपांतर मुलं वाढत गेली. अकेला चलाता लोक बनते गए, कारवा बनता गया. मग हे सगळं होत गेलं. जिद्द नाही सोडायची. तुमच्यातला पोलीस का होत नाही? दुसरा मुलगा पोलीस होतोय, त्याला 2 डोळे, 2 हात, 2 पाय आहेत, मला बी मी होणार, तेव्हा झालाय मी बी होणार. कसं होणार काय होणार ते विचार नका. सौरभ बेडके जो आपल्या पोलीस भरतीचा, ज्याला सरांनी मी शिकवलेलं मुंबईला पोलीस भरतीमध्ये, तो पहिला आला. तो विद्यार्थी पहिला येणार होता, याचं भाकीत मी 3 वर्ष आधी केलं. का सांगा, कोरोनाचा पिरियड होता, त्याच्या आधी तो आला आणि मला ऑफिसला जात नव्हतं मी. पण तो एवढा पॅडीज मला फोन करून लई पिटला, सर मला क्लास लावायचा आहे, तुमच्याकडेच लावायचं. मी त्याला अवॉइड करत होतो, मी जरा कामात होतो इकडे तिकडे. तो आला, मी म्हटलं ऑफिस बंद आहे, घरी येऊन भेटतो म्हणला. घरी आला,
घरी माझ्या तिथं बाल्कनी जागा आहे, तिथं तो मी बोलत होतो. ते वाक्य एक बोलला खूप चांगलं. तो मला सर मला पोलीस भरती व्हायचं आणि तुमच्या हाताखाली लई पोर झालेत, मला फक्त तुम्ही मारा तोडा काही बी करा, मला काही बी करून घ्या, मला पोलीस भरती व्हायचं. तो फॅडिस्ट होता. बाकीची मुलं विचारते सर मी पोलीस भरती होईल का, ती परीक्षा लई अवघड असते का, ग्राउंड लई आहे का. तो आधीच मनात हारलाय. दुसरा मुलगा होतोय की नाही, तो ग्राउंड करतोय की नाही, तो लेखी पास होतोय की नाही, मग तुम्ही का नाही होत. तुम्ही स्वतःला काय कमी समजाय. तुम्ही लई केली बरं आपल्यामध्ये. बघा आता जर मी तुम्हाला सांगितलं भिंतीवरती एक किक मारा, पंच मारा, तुमच्या हाताला लागेल, पण एकदम फार जीवाच्या आकांतर तुम्हाला असं वाटलंय की ही भिंत पडल्याशिवाय मी बाहेर जाऊ शकत नाही, मी मरणार आहे, त्यावेळी जे तुम्ही पंच मारणार आहे ती भिंत फुटणार आहे, लक्षात ठेवा. त्यावेळी ह्या सूर्यात उभा राहिला तर कुठल्याही कागदाला आग नाही लागत, पण एखादी दुर्बीण ठेवली, त्या सूर्याची सगळी रेस एकत्र जर घेतले तर दुर्बीण माहिती आहे ना, पण कागद जाळत होतो ते दुर्बिणीने कागद जळते की नाही. दुर्बीण काय काम करते सांगा, तुम्ही बोलत नाही बघा. काय करते ती, सन रेज सगळे एकत्र करते आणि सगळ्याची एनर्जी मिळून एक बाहेर पडते. आज तुम्ही ते नाही करत. तुमची एनर्जी कुठे चालली माहितीये का, ह्या सोशल मीडियामध्ये चालल्या. आज पोरी सगळे अफेअर मध्ये. हे उठते सकाळी मुलगीला हाय, मुलगी म्हणते हाय, हे म्हणते मिस यू, ती म्हणते मिस यू टू, हे म्हणते लव यू, ती म्हणते लव यू टू, हे म्हणते मी बेकार, ती म्हणते मी बेकार टू. यू आर डिस्ट्रॅक्टेड. घोड्याला नाल लावल्यासारखी. मी काय म्हणतोय बघा, ऑल ऑफ युअर द यंग जनरेशन, बाकी सगळ्या गोष्टी करा पण करिअर आधी करा. एकदा करिअर सेट होते, नो वन विल आस्क यू व्हॉट यू आर डुइंग राईट नाउ. तुम्हाला कोण विचारणार नाही काय करणार आहे. पहिलं करिअर सेट. घोड्याला नाल लावल्यासारखं एकसारखं तुम्ही ते समोर टार्गेट धरा. अचीव्ह झाल्याशिवाय थांबू नका. तुम्हाला सगळ्यात तुम्ही लकीएस्ट आहे. सरांनी स्वतःची ब्रँच उघडायची, जशी प्रियांका बोलली तसं मी सरांना सांगतो, सर स्वतःची तुम्ही एक अकॅडमी ओपन करा. मी ब्रॉड माइंडेड आहे. मी आपण म्हणतो की आपल्याच फील्ड मधला माणूस आहे हो, मी सरांना कधी आम्ही एकमेकांना स्पर्धक म्हणून नाही बघितलं. मी ब्रॉड माइंडेड आहे. तुम्ही तुमचा शत्रू असेल ना त्याच्याबद्दल तुम्ही चांगलं चिंता, तुमचं चांगलं होतंय. हे ब्रह्मांडात जे भावना रेज आहे त्याला सायंटिफिक बेस आहे. तुम्ही एखाद्याचा विचार करताय ब्रह्मांडात, तो शत्रू आहे पण त्याचं चांगलं होऊ दे. जो काय करतो त्याचं चांगलं होऊ दे, नाही तर नाव दे. त्या रेस पुन्हा तुमच्यावर पलटतात, तुमचं चांगलं होतं. आपण म्हणतो त्याचं वाईट होते, त्याचं वाईट होईल की नाही माहित नाही, पण तुमचं मात्र 100% वाईट होतं. आपले पॉझिटिव्ह यूज पाहिजे. आणि का होत नाही, मी झालंच पाहिजे. गणित का कळत नाही, कळालंच पाहिजे. मी 10वी एक वेळ अशी होती, मी माझ्या 5वी 10वीच्या क्लाससाठी स्कूलमध्ये जात होतो. रिक्वेस्ट करत होतो प्रिन्सिपलला, मला एक जरा स्पीच द्यायला वेळ द्या, मी पोरांना जरा माझ्या क्लासबद्दल सांगतो. कितीतरी माझे प्रिन्सिपल इन्सल्ट करत होते. आणि आत्ताची एक वेळ आहे, माझ्याकडे वेटिंग मध्ये खरोखर आता इन्व्हिटेशन कार्ड पडलेले असतात. 10 कार्ड असले तर त्यात 2 ठिकाणी मी फक्त जाऊन स्पीच देतो. ही वेळ का बदलली भावा, त्या पाठीमागे फक्त कष्ट आहे. तुमचे एफर्ट्स पाहिजेत. जगात तुम्हाला कोणी सुद्धा थांबवू शकत नाही. तुम्ही जे डिसाईड केले तेच होत आहे. आता भावाने मी एक जागा विकत घेतली सांगली सिटीमध्ये. 3 करोडची जागा आहे. 3 करोड माझ्याकडे त्यावेळी नव्हते, पण माझं स्वप्न होतं तेवढीच मोठी जागा घेणं. त्याच्यावर बिल्डिंग बांधणार आहे. ती बिल्डिंग 8 CR 8 करोडची. माझ्याकडे आता 8 करोड नाही, पण भावानं 8 करोडची बिल्डिंग बांधणार. पैसे आहेत का नाही, जागेत गेले. पण आता सांगायला लागले तुम्हाला, 8 करोडची बिल्डिंग बांधणार म्हणजे बांधणार. मुलांना स्विमिंग टँक, टर्फ वगैरे सगळ्या फॅसिलिटीज देणार आहे. मुलं असतात, मी माझ्या 800 मुलांना सगळं स्क्रीनवरती दाखवलं. इथं स्विमिंग टँक असणार म्हणलं, इथं तुम्ही उड्या मारणार. मुलं म्हणतात स्वप्न दाखवतात काय सर, तुम्ही स्वप्न दाखवायला लावले. मी म्हटलं स्वप्न दाखवायला लावले आणि ते स्वप्न खरे करून दाखवणार. तुम्हाला